नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेशिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, प्रतिमांना प्रथमतः अभिवादन करून आज या ठिकाणी मी बनते राहुल बोधी आजचा 43वा दिवस धरणा आंदोलनाचा संविधान चौकामध्ये नागपूर या ठिकाणी चालू आहे। आणि या आंदोलनाची एकच भूमिका आहे, महाबोधी महाविहार मुक्त करा, दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण करावे ही मांग घेऊन या ठिकाणी सर्व भिक्खू संघ बसलेला आहे। हे आंदोलन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, महिला सशक्तीकरण संघ आणि विविध संघटनेच्या वतीने या ठिकाणी चालू आहे। सर्वच आपापल्या संघटनेचे बॅनर घेऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बॅनर सुद्धा लागलेले आहेत आणि सर्वच या ठिकाणी पाठिंबा देत आहेत आणि ते म्हणत आहेत की महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे। या सर्वांच्या वतीने बौद्ध उपासक उपासिका, भिक्खू संघ सर्वांच्या वतीने एकच मांग आहे की महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी। त्यापूर्वी या ठिकाणी मी सांगू इच्छितो, वेगवेगळ्या संघटनेत काम करणारे, वेगवेगळ्या संस्था स्थापन करून काम करणारे सर्वच बौद्ध उपासक उपासिका भिक्खू संघ या जगामध्ये वेगवेगळ्या राज्यात सुद्धा मांग आहे की महाबोधी महाविहार मुक्त झाले पाहिजे। परंतु एक दुःखद अशी गोष्ट सांगायची आहे की आपण वेगवेगळे होऊन असेच लढत राहू तर हे अशक्य होणार नाही। आज 134 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेलं नाही आणि त्या ठिकाणी आज पाहता पंडे, ब्राह्मण, मनुवादी लोक महाबोधी महाविहारचा कारोबार सांभाळत आहे आणि हे सुद्धा चालू असून आपण आपल्या उघड्या डोळ्याने 134 वर्षापासून पाहत आहोत। वेगवेगळे आंदोलन होत आहे। हे आंदोलनाला यशस्वी न येण्याचे कारण आपण वेगवेगळे संघटना करून, वेगवेगळे मोर्चे काढून हे चालणार नाही। तर आपल्याला वेगवेगळ्या जेवढ्या काही संघटना आहेत, जेवढ्या काही संस्था आहेत, बौद्ध उपासक उपासिका, जे काही कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या पक्षात काम करणारे पदाधिकारी आहेत, त्या सर्वांना एकच सांगणे आहे। भंते राहुल बोधी सांगतात की सर्वांनी एका जागी येऊन लढलं पाहिजे तर आपण यशस्वी होऊ, अन्यथा अजून आपल्या 7 पिढ्या जरी गुजरून गेल्या तरी यशस्वी होणार नाही। कारण 134 वर्ष होऊन गेले आहेत, आता शिल्लक काय आहे? आणि आपण जर वेगवेगळ्या मार्गाने पळू, वेगवेगळ्या संघटना करू आणि वेगवेगळ्या संघटना घेऊन लढू तर हे शक्य नाही। त्यासाठी सर्व बौद्ध उपासक उपासिका, सर्व भिक्खू संघ एका जागी येऊन एकतेचा लढा लढणं ही काळाची गरज आहे। सर्वांनी एक व्हा, एकजुटीने लढा, तरच आपण यशस्वी होऊ। एवढीच सर्व बौद्ध उपासक उपासिका भिक्खू संघ सर्वांप्रती मंगल कामना करतो आणि एका जागी येऊन लढा उभा राहावा हीच विनंती करतो। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम।